आणि आज आपण नगराध्यक्ष सांगोला नगर परिषदेला एक व्यक्ती नेमलेली नाही तर एक नगरसेवक नेमला नाही तर एक लोकनेता आपण तिथे पाठवले. जनतेचा कळवळा असलेला हा माणूस आपण तुम्ही सर्वांनी निवडून दिला, भरभरून मतं दिली आणि दैदिप्यमान विजय संपादन करून आज ह्या विजयाचा आभार मानण्यासाठी सुरुवातीला मी नगराध्यक्ष ज्यांनी फक्त सांगोल्याचा इतिहास नाही तर महाराष्ट्राचा एक इतिहास वेगळा घडवला त्या आनंदभाऊ माने यांचं मनापासून अभिनंदन करतो. बाजीप्रभू देशपांडेंनी जशी खिंड लढवावी तसा प्रत्येक प्रभाग लढवला. त्या सर्व बीजी 15 नगरसेवकांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि गड घेतला पण गड घेता येता जी धारा ती आमचे तानाजी मालुसरे पराभूत उमेदवार झाले ते तानाजी सारखे पराभूत झालेले आहे. गड त्यांनी हा जिंकला पण स्वतः हरलेले त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जे व्यासपीठावर नाही म्हणून निवडून आले नाहीत, विरोधात नसले तरी ते आपलीच माणसं आहेत, ते आपल्या सगोदरची आहेत, ते सुद्धा माणसं आपल्या घरात येते. त्यातला कोणतर आमच्या जिव्हाळ्याच्या मित्राचा मुलगा कोणतर बहीण आमची तिथे निवडून आलेली त्याही हजर नसतील तर त्यांचं सुद्धा जाहीर त्या मी अभिनंदन करतोय. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर भगवंतानं ठरवलेलं होतं. या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला आहे. सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे. सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे. त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हाताने या ठिकाणी आनंद मानेला विजय मी माझ्या तमाम जनतेकडून. पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन. आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे. तुम्हीच आमचा देव आहे. तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. एकाएकी पडले का पडले काय नाही मी बोलत नाही. मला एकटं पाडलं याचं मला दुःख नाही. जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्याने लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती. ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली. आणि मी लढत होतो ते कुणाबरोबर लढत होतो, ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता त्या स्वर्गीय भाई गणपतराव देशमुखांच्या बरोबर मी लढत. हत्तीसंग कुस्ती खेळण्याला मी पहिला लगा कशासाठी तुम्ही रे आडवाला जोडच तुमची माझी नाही. एक जर मला फुटणं अडवाय बघते, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढतो नाही जाऊ उपयोग. मी बोललो विशून्य नाही होणार. तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही. कधी तिनं दिलं त्यांना अहंकार चढला होता. अजून भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला नाही तोपर्यंत तुला मस्ती काय अहंकार काय घर होता. फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला काय वरडायला लागलाय, आरडायला लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणुकीत सोसलं सगळं जाऊ द्या म्हणलं.
एक तरुण उमेदवार उभा राहिला, एक युवा भावाचा दोस्त उभा राहिलाय. असू द्या, काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही. मी काय दोघं एक शब्द बोललो. कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगाल मी दीपक साळुंखे बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवा. मी विकासात होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्याचं गणित मांडत होतो. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो, येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार येणार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे, तुम्ही मला निवडून द्या. कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुमची कुठेही चूक झाली आणि तुमची माफी मागतो. सगळे 5 वर्ष मीच भाकरीत सापाचं पिल्लू घेऊन हिंडायला काय तुम्हाला दोष मी काय म्हणू. गारुडी नाक पाळतो तर त्याचं दात काढून पाळतो. आम्ही नाक सांभाळला ती भोळ्या शंकरांनी दाता सही सांग. 5 वर्ष दूध पेला मोका लागा ठास दिशा आम्हाला डासला लागा. काय मी केलं होतं, काय वाईट केलं. आमदार म्हणून 5 वर्ष मी वागलो नाही. 5 वर्षाची सोन्यासारखी मला माझ्या सांगोल्याच्या जनतेने दिलेली आमदारकी तुला नुसते दोस्त तू गाडीत फिरत होतास रुबाबात. कुठल्याही गावाला गेलं तर तुझा रुबाब काय. आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचं. यांचं 7 फुटाचं नेहरू शर्ट आणि 8 फुटाची धडाधड आहे. जर तसे झाला कुठे गेला ते कसे कुणाले व्हिडिओ दिसत नाही का. झाला म्हणा आबाला का ते अधिकारी आहेत असं बोलायचं. मी हातावतो असं बोललो. माझी कामं उद्या जनतेची होईल नाही ती का दाब देतो. त्यांनी काय केलंय अधिकारी करते ती कामं. थांब जरा दाबा. मुळात तर ह्याला काय माहिती नाही नसतं. पण फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे. इथं ते जमल्याने 100-200 त्यांना वाटतं काय आबाबा काय अधिकारी एवढा सोपा नसतो रे. जेवढी अधिकाऱ्याच्या कलमात आला तर अरे ती झटका झाल्याशिवाय राहत नसती. शांत घ्या कशाला काय करता. कालची लढाई होती ती आपली लढाई मित्रांनो होती ती सांगोला नगर परिषदेवर कोण नगराध्यक्ष करायची त्यासाठी मी मुळीच त्या ठिकाणी निवडणूक होतो. आनंदभाऊ बोलला होता. पण कदाचित मी सुद्धा नसतो तरी सोय आनंदभाऊ निवडून आला असते मी तुम्हाला. आनंदभाऊनं सांगितलं की 16 साली माझ्या मंडळीला राणीताईला नगराध्यक्ष केला. आता तुम्हाला नगराध्यक्ष तुम्ही बी नगराध्यक्ष नाही झाला मी बी आमदार नाही. लय उभं गारवात जाऊ नका. ती पोरगी लक्ष्मीच्या पायाची आहे राणीताई. तिचं पाय लक्ष्मीकांत आहे. 16 साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून 19ला मी आमदार झालो. आणि 19ला मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष. आता कुणी कुणाला उपकार मानायचं रे पिवाय. समांतर असतंय. एका बाजूला रेल्वेची गाडी 2 रूळ असल्याशिवाय चालत नसते. आमचा एक रूळ आहे तुमचा एक रूळ. गाडी व्यवस्थित चालली काय कुणाचं मानाय नाही. आपण एका घरातल्या एका कुटुंबातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कालची लढाई एका बाजूला होते तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कुठं तर चेपला जातो, चोरडला जातो. जनतेला कुठं तर गुलाम बनवायची भाषा वापरली जाते. त्यासाठी माझा हा लढा होता. हा लढा सत्तेसाठी नव्हता. हा सांगोल्याच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढलो. त्याची किंमत कोणती मोजा जीवनात लागली तर मला आनंद आहे त्याचं मला वाईट वाटणार.
भीती शाजी बापूला कधी नाही. घरातनं पाय ठेवताना बायकोकडे असं बघत असतो, भाग्यवान असतील तर उद्या तू परत कुंकुलीची मी बाहेर ठेवतो, जगलो तर परत येईन, मेलो तर मेलो त्या ठिकाणी. ही माझी जिद्द असते, मी कधी घाबरून घर सोडत नाही. भल्या भल्याशी मी लढाई केली, कुठेही मी हटलो नाही, कुठं पाठीमागं सोडलो नाही. पण मी लढलो तर जनतेसाठी लढलो, मी तत्वासाठी लढलो, मी लढलो मी स्वामी म्हणा. आज सांगोला तालुक्याची ओळख ही महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिली आहे. आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं असं जर हुकुमशाही पद्धतीनं कोण जर राजकारण करण्याची प्रवृत्ती कशासाठी तुम्ही करताय? जावळा गाव दाबून टाकलंय तुम्ही, मला माहित आहे. तिथं श्वास नाही त्या जनतेला घेता येत, आम्हाला कळतंय सगळं. इथं बघतो सगळा तालुका तसा करायचा आहे का? एवढं सोपं नाही. आम्ही अजून नातीगुती जेवण ठेवली. माझ्या कपडाला लागा माती गेली काय येडा असते, पण किती येडा असते याला काय कल्पना. आमचं बाप आमचा कुणाला म्हणतात एक शब्द असायचा मला काय म्हणतो, काही मिस येड आहे म्हणायचं. मी म्हणा मिस येड म्हणजे, मिस येड म्हणजे जगात काहीच कळत नाही ती मिस येड. 10 वर्ष म्हणायचे ते आमदार केलं. पहिल्यांदा कौतुकानं उभा राहिला 50,000 गबाळ गुंडाळ. मी म्हणतोय या भानगडीत कोण नका बसा, शांत राहा, एवढ्या वेळ मी राहतो, परत बघा काय खावाय काय नाही. काय जया काय सगळीकडे फिरली, चारुताई लई फिरली, यशराजी फिरला, जनतेत ना उठावा आहे बापू. आवाज पाहिजे आता, आवाशिवाय काय नाही. जनता म्हणते तुम्हीच ग बसा. म्हणजे नाही कळली जनता. दारात गेल्यावर जनता कोणाला नाही म्हणते. तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोल. आनंद भाऊ दारात आला, तुम्ही काय म्हणला? हाय भाऊ म्हणते. आमच्या का मारती आम्हाला नाही बी म्हणला होता, त्याला होयच म्हणला. सगळ्याला होय म्हणलं तर पुढचं जुळतंय, नाही तर पुढचं कसं जुळायचं? आणि पुढचं जुळवायसाठीच मी हे सगळं केलं, एवढं लक्षात ठेवा. झालंय सगळं ओके. काय नाही, मला माहित होतं मतदानाचं. मतदान संपलं, दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो, गाडी घेऊन जरा गावातनं गेलो. सोन्या चांदीच्या दुकानात मला आमच्या आया बहिणी दिसत होत्या. इकडे कापडा या दुकानात दिसत सगळी बाकी आहे, मला ती घेते म्हणत होते. बरं झालं रे, वर्षभर पेट बंद होते, पेट खाळ 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 खाळ. काय वाईट केले साहेब? ही काय मी वाईट केले? मी हे केलं नसतं तर तुम्हाला कोण रे विचारत नव्हतं. देवा शपथ समजून तुमच्या दारात कोण येत नव्हतं. मी घरात बसून मार्क होतो. ते आमचा शिवानाला पोरगा तडाख्यातनं वाचला का, नाहीतर त्या रोळाच्या पलीकड पद्धतशीर बिनोरांची एवढी सवय लागली होती. भाव ती रफिकबाई निवडणुका लढवतच नव्हती. अर्ज भरून द्यायची, अशा काय कडकड कडकड कड करणार की 7 जण बिनोर झालेलं आम्हाला कळायचं. त्यांना वाटलं ही निवडणूक अशी. बापू अर्ज भरत बँकेनं अर्ज काढून गेले नाही, सगळ्यांच्या घरी गेले. ते गडी लय मोठं काय ओझ घेऊन गेल तर मला सगळं माहिती. एक अर्ज निघाला नाही माझा, ना उचलायची वजाची कागद तुम्ही लगा घेऊन गेला. पण या सांगोला तालुक्यातल्या गोर गरीब उमेदवारांनी तुमच्या नोटा पायानं अशा फेकून दिल्या आणि निवडणूक लढवली. हा सांगोला तालुक्यात सांगोला हे जे आमचा वैभव सांगोल्याचं ते वैभव आम्हाला जीवन सगळ्या भीती
मावल्या पडला म्हणा. एक तरी 4 नंबर प्रभाग इतका जाचलाय मला. पहिल्यांदा ही गडी लय भारी होतो तो. यावलकर कुठं आहे? वर्षभर आधी कामाला लागलाय ते त्यांना मी उभा राहावा म्हणून आहे, तुम्हाला तिकीट देणार म्हणून आहे. एक जण काय करतोय बसच्या बस भरून कुठं महादेवाच्या दर्शनाला घेऊन जातो. दुसरा का करतोय दिवाळीच्या बॉक्स वाटायला. का खर्चायला लागलाय? मावल्या तुला एकदा दाब दिलता मी, लय खर्चू नको, तुझी उमेदवारी मी देणार रद्द झालेली आहे, खर्चाचा का पोट नको म्हणतो. त्याला एवढं झालं ना, परत शेवटी दोघं एवढी भांडायला लागली की आता दोघांपैकी कोण उभा करा. यावलकर म्हणणार मी वर्षभर इतका 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 राबलोय, मला करा. मावल्या म्हणणार गणित चुकतोय हो बापू, तुम्हाला माहित नाही इकडे आपलं गोंधळी डवरी बुरड बिरड मिळ लागत ना. हे गबाळ घे झालं तर मी लागतो इथं. चिठ्ठीवर शेवटी आलं. चिठ्ठी मावल्याची पुरुष निघाली आणि यावलकरची महिला निघाली. तवाही वागलं कुठं तर मारला आणि एवढा लागला पुन्हा मावल्या पडतोय. मावल्या पडला ते आमचा जो काय दिलावर भाई म्हणायचे पडतंय, मावल्या पडते ती. आमचा होनराव म्हणायचा माझी गेम मध्ये झालेली मी निवडून होते. मला एक जण आला म्हणला तसलं काय नाही. म्हणला चंदन दुकानात आहे 3 वाजता तांदूळ इकत बसला. हे सांगतोय एवढ्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठी सांगत नाही मी. एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक धर्माच्या गणितावर, ही निवडणूक जातीच्या गणितावर, ही निवडणूक भावभावकीवर नव्हती. ही निवडणूक होती सांगोला तालुक्याच्या जनतेच्या स्वाभिमानाची. त्यासाठी सगळ्यांनी गणित बदलली. झपके सरांचं तर गणित किती बदललंय तुम्हाला सगळ्याला माहिती. आता मी बोलत नाही, नको भानगडीत पडाय. म्हातारपण सकाळी शिवाय घाल. गणित होतं या ठिकाणचं कोणतं होतं मी तुम्हाला स्पष्ट मी त्यावेळी म्हणलो तो पीटी माहिती. आमदारचं तर गणित केलंय. एका बाजूला बाबासाहेबांनी उभा राहायचं, दुसऱ्या बाजूला दीपक आबानं उभा राहायचं. दीपक आबानं माझी पण मतं खायची, बाबासाहेबांना निवडून यायचं. तेच गणित घडायला मांडलं होतं. एका बाजूला झपके सरांनी इकडे गबाळ गुंडाळायचं आणि मारती आबानं तिकडून गुलाल खेळायचा. पण तमाम सांगोला शहरातील मतदारांनी झपके सर तुम्हाला तर 2000च गुंडाळे त्या ठिकाणी. आबा ते आमचा आमदार साहेब आमचे बाबासाहेब हुकमी एक्का काढला. म्हणजे का पत्त्या डोंगी खेळायला कसला हुकमी एक्का काही काढलाय. पण काढू द्या त्याचं मला माहित नाही. हुकमी एक्का काढलाय त्यांना 90 वर्ष 73चा. आता हे पान कसं चालायचं मंडळ. आता हे आनंदभाव चालायला लागले तर आम्हाला मागणं पळायला लागतं. चटा चालत पुढे जाते ना. आता मीन मारते आवाज चालायला लागलो तर हे भाव आम्हाला गावणार का? तरी बरं झालं. ते रफिकबाई नको होय म्हणत होतं. पण मला ते थोडं बायपास करायची इच्छा होती त्या माझ्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी. का माझी मौदान गाडी आल्यावर फटाक पडलं का मी तिकडून जायचो. आणि तिकडून गेलं का ही सगळी वाजवणारी करणारी झोपडपट्टीतली ही सगळी तिथं अशी रस्त्यावालेली आहे. म्हणजे रस्ता जरा मोठा केला, रापच्या राप सिमेंट कॉन्क्रीटचा. काय माझ्या आया बहिणीला धुयाला करायला वापरायला जाऊ द्या, करून टाकू.
रस्ता केला मी कुठल्या संजय गांधी झोपडपट्टीतल्या लोकांसाठी, रस्ता वापरला कोणी तर पडल्यावर मारते आबाद मारते बावळे. त्या रस्त्याला मला नावं ठेवली. ह्या रस्त्याची गरज नसताना 10 कोटी रुपये खर्च केला का बाळासाहेब मारदे आबा? खर्च केला तुमच्या कामाला पाटली बाहेर तरी याला नाही, गावात आला तर तुमची अडचण किती झाली. अहंकाराने ज्यावेळी बोलत होते बापू असा झाला ना आनंद भावला आणि खायला ना आनंद भावला 3 कोटी करतात 4 कोटी करतात त्याला रस्त्या फिरायचा कशाही पैसे पोचताय. सरस्वतीची पूजा ब्रह्मदेवाने किती ब्रह्मदेवाची पूजा. जिथं सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी येतात. तुमच्या लक्ष्मी असं घ्या कमळातल्या फुलाचे लक्ष्मी. तुम्हाला आमच्याकडे सरस्वती आहे बुद्धिमत्ता. डोक्यानं तुमचं काम करून टाकलं. आम्हाला लय पैशाने काय तुमचं भ्या काय वाटलं. अहंकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पराभव आठवतो. 9 ग्रहाला जिंकून सुद्धा रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्या पायऱ्यावर दररोज राजे दरबारात जात असताना रावण प्रत्येक ग्रहाच्या पाठीवर पाय देत होता आणि असा सिंहासनावर जात. 9 ग्रह प्रसन्न. भोळ्या शंकराचा महादेवाचा सर्वात आवडता शिष्य कोण होता तर रावण होता. या विश्वातला महाबली कोण होता? रावण. रावणाने जर गदा फेकून मारली तर अशी इंद्राच्या जाऊन पायात पडत होती स्वर्गात. एवढी ताकद रावणाच्या. पण त्या रावणाचा सुद्धा पराभव केला. तो पराभव प्रभू रामचंद्राने केला. कुणाला घेऊन केला तर जंगलात त्या मारुतरायाच्या वानराला माकडाला घेतलं आणि लंका चाळून खा केली. अरे जनताच आमची वानर सेना आहे. त्या वानर सेनेने तुम्हाला उद्ध्वस्त केलं. सांगोल्याच्या जडितेची ताकद कुणाला ऐकणार नाही. सांगोल्याच्या जडितेचा कधी अंदाज करू नका. अहंकार कुणी बाळगू नका. गर्वानं बोलू नका. उद्याच राहायचं आहे का नाही कुणाला भाषा वापरत नका. दीपकाबा तू 500 खाऊन तू जायचं रेकॉर्ड माझ्याकडे. गावात राहायचं नाही. बाग नीट वाग. काय करतोय बापू सांग फोटो कसा तुझा बघून घे. याद राखला का काय? तुझं गाव जवळा माझं गाव महूर. बाबासाहेबाचं पिनूर. दादागिरी करताय सांगूल्या. माणुसकीने माणसं आहे ती बरं ना. त्या आबा एका दिवशी जर पिटली सोडकून तुला जवळ्याला मला मौदाना बाबासाहेबला पिरूर दाखव. त्यांनी बसा बोलले मनानं राहा. वाढ बोला. सगळ्याला आपलं तू माझा मी माझा म्हणा. सगळी माणसं मोठी आहे. ती लक्ष्मी आज असते उद्या नसते. तिचा खेळ लय मोठा आहे. तिचा खेळ काय बारका नाही. कवा येईल कुणाकडे कुठनं कधी निघून जाईल सांगता येईल. जीवनात तुमच्या बरोबर काय जाणार आहे? जीवनात तुमच्या बरोबर जाणार आहे सत्व फक्त बरोबर. त्या मतदारांनी मतदान केलं. विजयी तुम्ही झाला असा. पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाण दावला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही. आणि ह्यांचं गाड्यांचं जे पांगळ गाड्यानं कुठं फुगट बिगट होत अरे नाही. त्यात राम नाही तुमच्यात राहील. असलं जर पुढारपण करायची माझ्या वाट्याला आलास तर आई शपथ मी सांगतो एंट्रीची बाटलेला तर 5 गुण जाऊ सांगायलाच नको म्हणलं असतं. असं हे काही सगळं झालं. काय पद असते पदे. आम्ही आमदारच्या भोगल्या आणि आमच्यासाठी रुबाबशीर आमदारची भोगाय 7 जन्म घ्यायला लागतात. बापूच होता आमदार. हे आमदार 95 साली निवडून आलो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया अशी
कोण शहाजी पाटील बघाय थांबली होती. सगळ्यात उशिरा मी गेलो. मग तो मुलगी सकाळी 10 सला संपली. तिथनं माझा प्रवास सुरू झाला. दिवस मावळाला पोचलो तिथे. ज्यावेळी मी गेलो पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी एक माणूस ठेवला की शहाजी आल्या घ्या मीडियाला दाखव. त्यात 12 इंग्रजी, 4 हिंदी, 2-4 मराठी बोलले. तुम्ही कसा विजयी झाला एवढाच प्रश्न विचारला. मी एकच उत्तर दिलं, मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्याकडनं आहे. मी कसा विजयी झालो याचं उत्तर माझ्या सांगोला तालुक्यांच्या मतदाराकडे आहे. तुम्हाला उत्तर पाहिजे असं जर सांगोल्याला माझ्या या आणि माझ्या तमाम जनतेला विचारा की बापू कसा निवडून आला. मी एक साधा कार्यकर्ता आहे. आबासाहेबाला पाडण्या एवढा मी मोठा नाही. तो निर्णय जनतेचा होता म्हणून मी निवडून. आणि आबासाहेबांचं मोठे पण ठेवलं केलं. एवढ्या मोठ्या माणसाला पाडण्याची माझी ताकद नाही. जनतेने निर्णय घेतला, का घेतला याचं नंतर परीक्षण. असे आम्ही विजयी पोचवले. जिकडे आबा तिकडे गुलाल. मारते आबा गरीब आहे रे म्हणून व्यवस्थित नाही तर मारते आबानं खरं तर काय करावं होतं. मत मोजल्या तिकडे नाही जायला पाहिजे, इकडे जायला पाहिजे. पहिला तडाखा देऊन सांगायला पाहिजे कुठे गेला गुलाल तू. जिकडं तू तिकडे गुलाल. माझा गुलाल कुठे बोलतो काय तर बोलायचं. कुणाची मी निवडून आलो 19 किंग मेकर. कशाला किंग मेकर काय चाललं. भागीदारी परत निमिनी मताली 7-10 झाली. सगळं असलं आहे. 90ला माझ्या गाडीत बसला आम्ही बोललो. 95ला भाई गणपतराव देशमुखांच्या गाडीत पडला. कवाच न पडणारा ती माणूस पडला. काय पायगुण. राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील विरोधी भारत विजयदादाच्या गाडीत पडला. विजयदादा पडला. संजय मामा झाला खासदार, त्याच्या गाडीत बसला. रणजित निंबाळकर निवडून. आणि काल रणजित दादाच्या गाडीत बसला. दहशील मोहिते पाटीलाला रणजित निंबाळकर पडला. ही पायगुण. अरे कुणी आता इथनं पुढं उभा राहिला तर तुम्हाला सांगतो त्या बाबासाहेबाला सांगा सकाळी ते ऐकत असेल तिकडे त्याला बरोबर घेऊ नको रे. पांढऱ्या पायाचा अजिबात त्याला बरोबर घेऊ. जिकडे जाणार तिकडे मातीच माती. माझी मी माती मोजू नको. माझ्या माती नाला लागून रे. चिक महोदयाची माती लय वेगळी माती. आमची आई काय असली घरंदाज बिरंद तुझ्या नव्हती. तुझी आई बाबा मोठ्या आम्हाला 4 महिला नांगरून माझ्या आईला आणलाय. दिवसात 1.5 एकर नांगरत होती काष्टागार. आणि मी माझा लहान भाऊ चापकान पुढं बैल आणलं. नांगर उचला एका हाताने खापक्यात अशी करून अशी टाकत 16 मसराची धार न थांबता काढत होती. उद्या चिकमोला खरं खोटं विचारायचं. एका वडीने जर चरवी घेऊन मांडीवर बसा राप 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 16 मसराची धार त्यात सर्व्या नुसत्या पडत नाही. आम्ही घागरी टाकायचं. जेव्हा बस 16-17 चपात्या 8-9 अंडी एकावडी कुसकरून वडत. तिचं तानाचं दूध पेलेलं आहे गडे. सोपा नाही.
मला जमू नका, मला काय बोलू नका, माझ्या वाटेत जाऊ नका. निवडून मी प्रामाणिक आहे. चांगल्या माणसाला मी निवडून दिले. त्यात निवडून देण्यात मी तुमच्याशी प्रेम आणि केली. मला विश्वास आहे सकाळी 8 वाजल्यापासून मी माणूस रात्री 11 वाजेपर्यंत नगरपालिकेत काम करत असतो. भाव तुम्हाला विनंती राणीत आहे, सकाळी भाकरी 4 आणि अंड्या 2 पोळ्या बाजून दे. घराकडे जेवायला जायला दुपारी जेवण देत नाही. का आला तर सरळ म्हणायचं चला नगरपालिकेचे डबा घेऊन येते. रात्रंदिवस राबा जनतेची सेवा. निवडून आलो का त्यांना घेऊन गेलो, भाषण केलं तुम्ही सगळ्यांनी. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली मित्रांनो ही ताकद, ही शक्ती आहे आपली, ती एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. हा विचार आपण घेऊन निघालो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा, आणि त्याचं नेतृत्व करतायत महाराष्ट्रभर संपूर्ण भारत देशभर ते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. तमाम तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे ते नेतृत्व. भरल्या हाताने शिंदे साहेबांनी आपल्यावर प्रेम केलं. 5 वर्षात 2.5 वर्ष फक्त मुख्यमंत्री होते. त्या शहाजी पाटलाचं एक पत्र सुद्धा असं नाही की ज्यावर शिंदे साहेबांनी सांगोल्याचं काम केलं नाही. एक पत्र नाही. जे पत्र समोर दिलं ते प्रत्येक काम केलं. म्हणून ही सगळा तुम्हाला विकास संपूर्ण तालुक्यात दिसतो. कुठल्याही कोपऱ्याला गेला, कुठल्याही रस्त्याने गेला, म्हणून त्या नावं ठेवू द्या, त्याचं मला वाईट वाटत नाही. पण तुम्ही मी जनता संपूर्ण तालुक्यात फिरताय, तरुण मित्र माझा तालुक्यात फिरताय. तालुक्यात फिरत असताना तुम्हाला मोटरसायकल आणत असताना, 4 चाकी वाहन आणत असताना त्या ठिकाणी रस्त्यात काय बदल दिसतो का नाही एवढं लगा खरं बोला गेलं. का लाभाड सगळं बोलताय? जायच्या रस्त्याने लगा गुळगुळीत चाललाय, घर घर गाडी तुमची. कुठे कोळ्याला जावा ओके मध्ये, गिरडीला जावा ओके आहे, मवदाला जावा. आता 300 रस्ता होताना पूल राहिला तर रापतीचे 12 मिनिटात मवदाला पोहोचणार आहे. तुम्ही इकडे पंढरपूर झाले, काय राहिलंय तुमचं काय? आणि हे सगळं केलं ते फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ह्या 2 माणसांनी भरभरून माझ्या आमदार असताना प्रेम केलं. म्हणूनच हे मी करू शकलो. शहाजी पाटला ही ताकद नाही, त्या 2 नेत्यांनी दिलेल्या ताकदीमुळे आपण करू शकलो. आणि हाच एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा, भगवा झेंडा खांद्यावर घेऊन आपण सर्वांना या पुढे काम करायचं. कार्यक्रम झाला, काल रात्री भेटलो मी. कार्यक्रम झाल्यानंतर बघल्यावर बाळासाहेब आश्वे होतं, गर्दी होती, आत कुणाला सोडत नव्हतं, मला एकट्याला सोडली. बाहेर 90 कोटी रुपये रस्त्याचं मंजूर झाला. 8 ते 10 दिवसात पैसे 12-12.5 कोटी रुपये इमारतीला पुन्हा नवं आणलं. ते 8-10 दिवसात येऊन बसते. भुयारी गटातला दुसरा टप्पा 40 कोटी रुपयाचा मंजूर करून टाकला. एसटी प्लॅन बिल सगळं मार्गी लागलं. जवळपास 190 कोटी रुपये काल साहेबांनी आपल्या सांगोला नगर परिषदेला शिंदे साहेबांनी दिलं. ही ताकद द्यायची पद्धत एकनाथ शिंदे साहेबांची आहे. त्या ताकदीमुळे आपण सगळी मोठे. शहाजी पाटील मोठा नाही, आनंदभाऊ निवडून आले मोठे नाही, राणीताई निवडून आले म्हणून मोठे नाही, आपल्या सीमा आमची मोठी नाही, नगरसेवक मोठे नाही. जे तुम्हा आम्हाला ऊर्जा दिली, तुम्हा आम्हाला प्रेरणा दिली, तुम्हा आम्हाला शक्ती दिली, एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी नारळ फोडला त्यावेळी जी शक्ती दिली, त्या शक्तीच्या जोरावर हे आपण युद्ध जिंकलो. बजरंग बली किती बी पराक्रमी होता. विश्व निर्माण झाल्यापासून मारुती रायासारखा बलवान अजून कोण जन्माला आला नाही, पुढे कोण जन्माला येणार. मारुती रायाला प्रभू रामचंद्राने सांगितलं, माझा लक्ष्मण माझा लाडका लागला,
घायाळ झाला तो आता जिवंत राहणार, पण माझ्या लक्ष्मणाशिवाय मी जिवंत राहणार नाही. हनुमंत राया काय तर काय करू प्रभू रामचंद्र, संजीवनी घेऊन येईल. संजीवनी आणण्यासाठी बजरंग बली गेला. संजीवनी कुठली त्या मक्कळाला अख्खा ठोंगूर उचलला आणि घेऊन गेला आणि प्रभू रामचंद्राच्या समोर ठेवला. सांगितलं ह्यातली संजीवनी कोणती आहे प्रभू रामचंद्रा, घ्या तुम्ही. आमच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि सांगितलं आमच्या मारुती आम्हाला संजीवनी घेऊन या. आम्हाला आमच्या उड्डाण मध्ये ती लाल बावट्यात फरक गेलं, ती कमळाचं फुलच कमळाचं फूल आणलं. बाबासाहेब म्हणला कमळाचं फूल छान छान, कमळात लक्ष्मी बसत असते, असू द्या इथं ठेवा. काय झालं पुढं? कमळ हे चिन्ह शोभणार होतं. शहाजी बापूच्या हातात कमळ शोभणार होतं, बाळासाहेब केदाराच्या हातात कमळ शोभणार होतं, आनंद मानेच्या हातात कमळ, मारुती आबाच्या हातात शोभणारच नव्हतं, म्हणून जनतेनं चिटकारलं त्या ठिकाणी. आज आमच्या बरोबर कमळ आलं असतं तर निम्म्याला निम भागीदार झाला असत. कमळवाली हितली म्हणली आमची जया भाऊले बापू काय राहिले कशाला जा लागतं, लय भारी गडी आहे तिकडे जाणार. तरी 2-4 आल्या, ते कसं आल्या ते तुम्हाला माहित आहे. मला महायुतीशी आपण प्रामाणिक आहे, उद्याही महायुतीशी आपण प्रामाणिक राहायचं. प्रश्न माझा एवढाच आहे की महायुतीमध्ये हा मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा. इथं लढते ती 14 सालापासून शिवसेना लढती आहे. फक्त शिवसेनेचा तुम्ही आमचा सन्मान राखायचा शब्द द्या. तुमचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही. आमचं वाक्य तुम्हाला वचन आहे. आमचा जर सन्मान तुम्ही तोडून टाकणार असाल, सांगूला जनतेला जर या ठिकाणी सन्मान देणार नसाल तर आम्हाला सत्ता बी नको आहे, निवडणूक आहे नको, काही एकटं लढत राहा. हार जीत आम्हाला म्हण आणि पडाबिडाय झेडा एकदा प्रॅक्टिस नाही. वाळून गेले लढले, ती बाईट जाताना बघितलं घसा सारखा खाली वरून. मी पडलो असतो, राप दिशा आलो द्वार कसा पडला, माणसाने मत दिली नाही पडलो, जाऊ दे मी काय करू म्हटलं तर माणसाने मत दिली नाही पडलो, मी निघालो घराकडे. मग ते चिंतन काय, चिंतन करायच्या भानगडीत पाया पडतो. कोणाला मन साफ करा, मन निर्मळ, मन स्वच्छ करा. कापडाला साबण आहे, मनाला एक साबण या विश्वात आहे. ती साबण आहे प्रामाणिकपणा. फक्त प्रामाणिक राहा, मन स्वच्छ होऊन जाईल. भरल्या स्वच्छ मनाने आमचा हात तयार आहे. आम्हाला दुश्मनी नको आहे. आम्ही साध्या घरातली माणसं आहे. शेतीवाडी करणारे आई बापाची आम्ही लेकरे, तर सगळी बसलेली ही लेकर आहे. आम्हाला कुठे जागीर झालेली ना, आमचा तरी त्या जग जागीर आहे. लाडकं 2 शेवटचं शेंडफळ सुभाष नाना शाजी माझा म्हणून बापानं भरभरून दिलं. आम्ही 2 इतकं गुणवान निघालो. बाप जिवंत असताना निम्म ऐकलं, पण बाप केल्यावर आल्याने इतका गुणवान. आम्हाला कुठे इस्टेटीसाठी भ्याग हापवतोय काय नाही. ही कलाकार लय मोठा आहे एकदा त्याला फोन कर, कुणा म्हणावं तुझे काय तर रोज फोन गप्पा मारतो, कर फोन. दिल्लीला जायचं होतं, बायकोला म्हणते की 2-4 हजार रुपये उसनती म्हणजे परत तू आले. रागाने कपाट उघडलं, डबल आदळ घे म्हणली.
म्हटलं घ्या आहे का घरात पैसे 500 नोट एवढं 500 दे पण आलेला 5000 दे म्हणजे 500 कसं जाणार 500 दे म्हणलं विमानात संध्याकाळी बसल्याला फोन करतो 500 दे तर काय म्हणून नको म्हणलं 500 घेतला मौदा पंपा गेलो डिझेल टाकलं गेलो वेळापूरला उत्तम जानकर घरात बसलो उत्तम बसरावदार का करतोय काही नाही गप्पा मारल्या मला लय भारी काम आहे म्हणलं दिल्लीला येतो का तू नाही मला जमत मला काढ पैसे पडतील 9000 निघायला घेतलं पुढं गेलो फटकन गालो हिंदुराव निंबाळकर गाठ पडला नेते कुठं चाललाय काय झालं का बाप्या काय चालला दिल्लीला चालू जावा हे म्हणजे पैसा नाही म्हणजे काय करू किती पाहिजे काही नाही 50,000 1,00,000 त्या हिंदुरावच्या बायकोने दिले दिल्लीला निघालो बायकोला फोन केला विमान तळावून होतो लक्ष्मीचा राग आणला लक्ष्मी मला भेटी मी लक्ष्मीला भेटली जात जात कशी उभा करायची माझ्याकडे कलाय नागा लागू नका दोस्त आहे बाळ एरडे बी दोस्त आहे मारते आबा वडील झाले सगळ्याचा सन्मान माझ्या मनात आहे बाबासाहेब तर माझ्या पुतण्यासारखे त्यांच्याशी भांडून मला काय आयुष्यात मिळणार काय दुश्मन 70 वर्ष झाली 15-20 वर्ष चालत चालत झटका कावा येणार आहे कळत नाही मला माहित आहे तुम्ही जरा राड ही पोरं कवाच रडत नाही सागर रडत नाही दुरुपणीला आला का ती तर शिव्या द्या दादा नाही लाडका तुझं होता आपलं का केलं वाटत आमच्या वाट्याला काही कशाला दुश्मनी घेते जाया जीवन चाललंय जे आता जीवनात करायचं आहे ते जीवनातलं ध्येय आहे शेवटच्या श्वासापर्यंत ते करणार आहे जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या श्वास आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा झेंडा खांद्यावर ठेवणार आहे आणि पुढेही तुम्हाला सांगतो फक्त फडणवीस साहेबांची सरळ निवडणूक जी साध्य मी प्रामाणिकपणा दाखवी त्यात बेमानी करणार एवढा शब्द तुम्हाला देतो आणि जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो राजकारण कसंही करा कुठल्याही वाटेला जावा कुणालाही मत द्या याचं माझं काही देणं घेणं फक्त माझ्या तमाम तरुणाला एवढी विनंती करतो स्वाभिमान एवढा कधी घाण ठेवायचा 5व्या ओळीला फक्त बसायला आग्र्यात 5व्या ओळीला बसायला जागा दिली म्हणून 9 लाख सैन्य असलेल्या ठिकाणी 33 मावळे घेऊन गेलेल्या छत्रपतींनी तलवार काढून आवाज उठवला होता औरंगजेब मैं छत्रपति हुए मेरी जगह नहीं मेरी जगह तेरे पास है छत्रपती हा तो स्वाभिमान तो शिवरायांचा स्वाभिमान आपल्याला जिता जाता मला फाशी देताना वर काळी टोपी घालू नको फाशी जात असताना माझा चेहरा माझ्या भारत मातेला दिसू म्हणून काळी टोपीवर न घालता स्वतःच्या हातानं फाशीचा फंदा गळ्यात घेतलेला तो भगतसिंग होता तो म्हणत होता की माझं हे फूल चेहऱ्याचं फूल माझ्या भारत मातेच्या चरणी अर्पण करताना त्याच्यावर काळी टोपी तुझी घालू नको फास घेतला झटक्याने गेला हा भगतसिंग स्वाभिमानासाठी ज्यांनी प्राण पणाला लावलं मग आपण तर काय पणाला लावलं तुमच्या मनाने निर्णय घ्या स्वातंत्र्य तुम्ही भोगा हे स्वातंत्र्य फार बलिदानानं मिळवलंय हे गुलामीचं मन घेऊन जगू नका रस्त्यावर घेता तुम्हाला आडवा चुकीचा शाही बापू वाटला तर पाडली गाडी थांबवा बापू म्हणा त्यात कान पाडत एक बापूच्या नेटवर्क सरळाला आमदार म्हणावे एवढं पोरग मला शबास पट्ट्या म्हणेन तू जातीवंत निघा एवढं जिथं जागतं जीवन जगा हा जीवन मंत्र देतो आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व शिवसैनिकांना सांगतो एकनाथ शिंदे साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी कटिबद्ध राहूया आणि सांगोल्याच्या जनतेचा 5 वर्षाचा कारभार करूया आणि हे शहर सुंदर सर्व सोयीनं युक्त असं बनवूया. जय हिंद जय महाराष्ट्र.
आहे